स्वर्गीय महेश बारशी स्मृतिचषक का 2020 मध्ये हार्दिक स्वागत आहे। जेटीसीच्या माध्यमातून या स्पर्धेच्या प्रेक्षकांना यूट्यूबवर केलं जाते, तसेच ट्रिपल एचच्या माध्यमातूनही घर बसले आपण या स्पर्धेचा टेलिकास्ट पाहू शकता। सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आपल्या माहितीसाठी सायंकाळी 17 मधील हा सामना अहिदेव वडुनगर विपक्ष जाहीर रांजोळी या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। प्रमोद म्हात्रे एक्सपिरियन्स कंपनीर फ्रंटलाईन गोलंदाज जाहीर रांजोळी संघाकडून पहिली षटक हाणण्यासाठी आलेला आहे। तर सामना करण्यासाठी सज्ज होतोय वडुनगर संघाकडून वंडर बॉय वडुनगर केतन पाटील। मागच्या सामन्यामध्ये 0 बांधून पहिल्यामध्ये परतलेला पाहूया महत्त्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय प्रमोद टू केतन। पहिला चेंडू अप्रतिम चेंडू स्विंग अँड मिस, अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय प्रमोद म्हात्रे जो जाहीर रांजोळी संघाचा सर्वात अनुभवी असा खेळाडू आहे। अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे या खेळाडूने अनुभवलेले आहेत। अप्रतिम सुरुवात आपण पाहतोय निर्धाव चेंडू, यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा 0 बाद होतोय केतन पाटील। नवीन फलंदाज योगेश घनश्याम आणि योगेश जोडी मैदानामध्ये अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे तो गोलंदाज प्रमोद म्हात्रे याने। आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पहिल्या चेंडू 0 बाद होणारा फलंदाज आहे तो ॲडम गिलक्रिस्ट। हा दुर्दैवी रेकॉर्ड ॲडम गिलक्रिस्टच्या नावे आहे। तर चॅम्पियन डावास या गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाच्या पहिल्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर बाद करण्याचा विक्रम केलेला आहे आणि इथे मात्र प्रमोद म्हात्रे पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद करतोय केतनच्या रूपाने। प्रमोद म्हात्रे गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज योगेश। यावेळी मात्र चेंडूला टोळलेला आहे ते एक्स्ट्रा गोरिझन मध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा गोरिझनला जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत योगेश एका धावेने आपल्या संघाचा आणि स्वतःचा अकाउंट ओपन करतोय। प्रमोद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। यावेळी मात्र मिडल द बॅट चेंडू घेतला नाही, डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज। एक चौथी धाव पूर्ण करतात फलंदाज। धावसंख्या सिंगल वाढते, धावसंख्या 1 ने वाढून दिलेली ती 2 धावा। संत सुरुवात आपण पाहतोय वडुनगर या संघाकडून, त्याचं कारण एक्सपिरियन्स कंपनीर प्रमोद म्हात्रे याची उत्कृष्ट गोलंदाजी। प्रमोद म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर योगेश साठी। यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड हा फटका केलेला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू झेप आवतोय, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाकडून अगदी बरोबर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये येऊन हा चेंडू अडवलेला आहे। अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी नक्कीच धावा वाचवताना। उद्योगपती केरल भाई साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचंही या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे। वेलकम सर, मोस्ट वेलकम। आपल्या या चषकामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। प्रमोद म्हात्रे सामना करेल फलंदाज योगेश। हो हो घुटला टेक और सिक्सर देख।
गावचे युवा उद्योगपती दुष्यंत शेलके यांचे इथे आगमन झालेले आहे. ॲमेझॉन त्यांची खास ओळख आहे. तर पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. तर वेले संघाचा संघ नायक आणि ठाकूरपाडा संघाचा संघ नायक आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. नाणेफेकीसाठी आमच्या व्हीआयपी डाय समोर यायचं आहे. अश्विन एका ठाकूरपाडा आणि गावदेव वेले. केतन मात्रे उर्फ बंटी गोलंदाजी मार्कवर. गेल्या वर्षीच्या हंगामध्ये केतन मात्रे उर्फ बंटी यांनी खत्रेची घंटी प्रतिस्पर्धी संघांसाठी बऱ्याच वेळा वाजवली होती. तोच केतन मात्रे सध्या गोलंदाजी मार्गवर. पहिल्या सामन्यामध्ये खेळताना दिसला नव्हता, मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये केतन मात्रे याची वापसी झालेली आहे. सामनागारी फलंदाज घनश्याम. केतन टू घनश्याम. यावेळी मात्र तुषा फाटका आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरिजन मधून चिणे होतोय सीमा पार. हा नेत्र दीपक झंडाटेदार चौकार. तर वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे, कारण यानंतर अजूनही 2 सामने खेळले जाणार आहेत. यापुढील सामना आपण पाहणार होता अश्विन ठाकूरपाडा विपक्ष गावदेव वेले. धावसंख्या स्थिर आहे 14 धाव. 2 फलंदाज जपादून पॅव्हलमध्ये परतले आहेत. दोन्ही सलामीचे फलंदाज डायबरचे असलेला टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. नवीन फलंदाज गिरीश जातोय. योगेश आणि गिरीश ही जोडी मैदानामध्ये. आज पूर्णपणे केतन पाटीलचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. 2 सामन्यामध्ये बॅक टू बॅक पहिल्या चेंडूवर 0वर बांधून पॅव्हलमध्ये परतलेला आहे. आणि ही चिंतेची बाब नक्कीच असणार आहे वडोदरा संघासाठी, कारण गेल्या वर्षीचा हंगाम जर बघितला तर बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड केतन पाटील सर्वाधिक अर्धशतके, तब्बल एकंदरीत 6 अर्धशतके या फलंदाजीच्या नावे होती. आणि तालुका क्रिकेटचा जर विचार केला तर फास्टेस्ट 50चा जो विक्रम आहे तोही केतन पाटीलच्या नावे आहे. या फलंदाजाने अवघ्या 9 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. सलग 8 चेंडूमध्ये 8 षटकार ठोकण्याचा विक्रम केतन पाटील याच फलंदाजीचे नावे. अनेक विक्रम आपण तालुका क्रिकेटमध्ये पाहतोय. नक्कीच. आणि आपण पाहिलं तर 2 इनिंग मध्ये 0 आणि याला तर क्रिकेट म्हणतात. मात्र फॉर्म मध्ये परतावं लागेल केतन पाटील या फलंदाजाला. अजून ही तर सुरुवात आहे, अजून भरपूर सीझन बाकी आहे. केतन मात्रे यावेळी मात्र चाबूक शॉट. येस, कव्हरच्या वरून चेंडू सीमा पार षटकार.
6 वाढते. धावसंख्या 6 वाढून झाली ती 20 धावा. केतन यावेळी मात्र स्कोर ऑफ विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंट रिझन मध्ये मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होऊ शकला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. या चेंडू वापसी करतो गोलंदाज केतन. धावसंख्या स्थिर आहे 20 धावा. नाणेफेक काढल्यानंतर आपण पाहतोय आयदेव वडुनगर हा संघ प्रथम फलंदाजी करताना. केतन मात्रे यावेळी दिशा भरकडली जाते. पंचांचा वाढचा अव्वांतर धाव आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. अव्वांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगल वाढून झाली ते 21 धाव. 21 लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी पुन्हा एकदा आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो. यावेळी मात्र वापसी करतो गोलंदाज केतन मात्रे. जहारी रांजरोली पक्ष आयदे वडनगर या दोन दादा संघामध्ये हा सामना आपण पाहतोय. केतन मात्रे सामन्यावर फलंदाज योगेश. यावेळी मोठा फाटका. चेंडू हवेमध्ये मात्र शत्रुरक्षक बनतो प्रेषक आणि चेंडू जातोय सीमा पार. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावर 29 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 दीपक या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणावरनं वडनगर या संघाचा. तर त्या उलट कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल रांजनोली संघाचा. खराब चेंडू. दिशा चुकीची आहे. पंच मात्र आमच्याकडे वळत आहेत. अवांतर धाव मिळेल वाईटच्या स्वरूपात. तर आमचे स्कोरर अल्पेश गायकवाड मॅन फ्रॉम पिंपलास यांच्या माध्यमातून या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद अल्पेश दादा गायकवाड. यावेळेस बॅटची कडा घेऊन गेले. शॉर्ट दरम्यानला चेंडू अडवला गेला. 1 धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. चांगली फलंदाजी पाहायला मिळते योगेशच्या बॅट मधून. ज्या प्रकारे आपण 3 षटकार पाहिले आहेत आतापर्यंत. वैयक्तिक 21 या धावसंख्येवर गेलतोय. तर त्याची साथ निभावली जाते गिरीशच्या माध्यमातून जो वैयक्तिक 2 या धावसंख्येवर गेलतोय. दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमच्यापासून दूर जाताना. यावेळेस वाईट चेंडू आहे. अव्वांतर धाव मिळेल. अव्वांतर धावा पाहायला मिळतात या षटकामध्ये. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस देखील बिगेट करण्याचा प्रयत्न होता परंतु बेटतोय फलंदाज.
तर रांजणोली संघासाठी परेश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद परेश पाटील. दीपक पुन्हा एकदा दूर जाताना आमच्यापासून षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. चांगला फटका आहे. दुरून क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 34. 34 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. या षटकानंतर अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. तर पाहूया कुठपर्यंत मजल मारेल आई देवी वडूनगर हा संघ. यावेळेस वेग परिवर्तन केलं होतं मात्र दिशा चुकीची आहे. या षटकातील 3रा वाईट चेंडू आपण पाहतोय. खराब गोलंदाजी. अवांतर धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. गोलंदाज दीपक याच्या माध्यमातून षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला होता मात्र आपल्या स्टेप मध्ये चुकतोय. षटकातील पुढील चेंडू एक धाव पूर्ण 200 धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण 300 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय का नाही. 2 धाव पूर्ण करतात फलंदाजचा पंचांचा लेग बॅटचा इशारा होतोय आणि 2 धावेने वडनगर संघाची धावसंख्या पोहोचते ती 37 वर. 3रं षटक मार्गस्थ आहे. यस यानंतर अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. त्वरा करा कारण यानंतर देखील काही सामने खेळवायचे आहेत. वेळेसंदर्भात थोडं भान असू द्या. दीपक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस फुलटॉस चेंडू परंतु मिस टाइम फटका. चेंडू आवत आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. झेल त्या ठिकाणी ड्रॉप झालाय आणि त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांच्या मध्ये 2 धावा कंप्लीट झाल्या. गावदेवी वेले संघाचा संघनायक आणि अष्टनायक ठाकूरपाडा संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघामध्ये नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघनायक टॉस करण्यासाठी आमच्या व्यापीठ आहे समोर यायचं आहे. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कृपया वेलेच्या वरती सहकार्य करायचं आहे कारण आपली फक्त 4 मिनिटं शेष आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाने त्याची नोंद घ्यायची आहे आणि त्या 4 मिनिटाच्या आत शेवटचं षटक हाताला लागेल. तर विनंती असेल त्वरा करा. बबलू त्याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख षटक हाताळलं होतं. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली होती बबलू याच्या माध्यमातून. तोच बबलू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर पाहूया या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल. तर त्या उलट फलंदाजांच्या बॅटमधून निश्चितच प्रयत्न केले जातील बिग हिटसाठी कारण शेवटचं षटक आहे. हाणामारीचं षटक. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज बबलू वळतोय. यावेळेस हुक केलंय. चांगला फटका आहे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. धावचीची संधी मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. लेझी थ्रो पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. 41. 41 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ठाकूरपाडा संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. बबलू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू समोर गिरीश आहे आणि गिरीशाच्या बॅट मधून जोरदार प्रहार होतोय. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. ती षटकाची होल्डर ऑफ वडनगर आणि जेसन होल्डर जो वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर आहे त्याचा अंदाजाने हा फटका केला होता गिरीश पाटील यांनी. नो डाऊट अतिशय सुरेख फटका. यावेळी सफल झालाय. चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टाइम फटका. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद.
आतमध्ये जातोय, ज्याने मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं. 7 धावा समोरच्या संघाला विजयासाठी असताना मात्र अतिशय सुरेख षटक हाताळलं होतं. तो दिनेश मद्रा यावेळेस फलंदाजीसाठी करण्यासाठी गेलाय. मात्र समोर गिरीश आहे, ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलाय. वैयक्तिक 12 धावांवर खेळतोय. बबलू याने देखील चांगली गोलंदाजी हाताळली होती मागच्या सामन्यामध्ये. षटकातील पुढील चेंडू यावेळेस प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहे. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. भावेश भगत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. जो नॉन स्ट्राईकला असेल तर स्ट्राईक एंडला वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी दिनेश सज्ज होतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील आणि धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते. 48 धावा झाल्या आहेत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. बबलू षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. आपला स्टेप मध्ये चुकतोय बबलू. 48 धावा एक चांगलं टोटल पाहायला मिळतंय. ज्या टोटल पासून निश्चितच फाईट करेल वडूनगर संघ. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बेगेट करण्याचा प्रयत्न. बेट केला जातोय. फलंदाजाला वेगामध्ये परिवर्तन केलं होतं या चेंडू मागे जर आपण विचार केला तर. अतिशय चांगली गोलंदाजी बबलू याची. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. षटकातील पुढील चेंडू फुलटॉस प्रहार झालाय. मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये. राहुल झेल खाली. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. टॉस साठी आपण पाहतोय कर्णधार या ठिकाणी आलेला आहेत. अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचे हनुमान पाटील. आपणास विनंती असेल आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते टॉस उडवला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. 48 धावा धावफलकर लावल्या गेल्यात. 49 धावांचं लक्ष उभा केलंय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे आपण पाहणार आहोतच. मात्र त्या दरम्यान हनुमान पाटील उर्फ हनी यांच्या शुभ हस्ते टॉस उडवला जातोय. ठाकूरपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजीसाठी वेले संघाला आमंत्रित केलंय. यापुढील होणारा सामना या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. मात्र तत्पूर्वी आपण चालू सामन्याकडे वळूया. चालू सामन्याचा विचार केला तर 48 धावा धावफलकर आहेत. 49 धावांचे लक्ष्य आहे जयहरी रांजनोली संघासमोर आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल पहिल्या 2 षटकांसाठी आपण ऐकूया व्हॉइस ऑफ गोरसे या रेकॉर्ड किंग सुभाष जुमाल सरांना. धन्यवाद संदेश वखारे. तर आव्हान आहे ते 49 धावांचं, कारण प्रथम फलंदाजी करताना वडोणकर संघाने 48 धावा आपल्या धावफलकावर झळकवलेल्या आहेत. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आणि सलमीजोडी मैदानामध्ये त्वरित पाठवायचे, कारण यानंतरही आपल्याला सामने खेळवायचे आहेत. हायदेवी वडोणकर विपक्ष जयहरी रांजनोली या 2 संघांमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सायंकाळचं सत्र आहे. सूर्य हलवला असताना जाताना कूल क्लायमेट, गुलाबी महिना, थंडीचा महिना आणि या थंडीच्या महिन्यामध्ये गुलाबी क्रिकेट आपण अनुभवतोय. अर्थात स्वर्गीय महेश बारशे स्मृती चषक 2020 या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर सलमीजोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय जयहरी रांजनोली संघाकडून जितो विथ प्रमोद.
जितू आणि प्रमोद हे दोन्ही सलामीवीर मैदानाकडे जाताना आव्हान आहे 49 धावांचं क्षेत्रक्षण सजवलं गेलेलं आहे. ऑल पर्पज षटक आपण पाहतो. ऑल पर्पज षटकामध्ये बहुत अशी क्षेत्ररक्षक आपण पाहतो 30 सर्कलमध्ये तैनात केले. 2 क्षेत्ररक्षक ऑलफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डीप मिडविकेट मध्ये केतन पाटील आणि वाडिश लॉंग रिजन मध्ये रोहित. वसंत पाटील, चाविंद्र, गुरुनाथ पाटील आणि जयराम पाटील तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे, स्थानापन्न यायचं आहे. आपल्या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. तर 49चं लक्ष आहे गिरीश. यावेळी मात्र दिशा भरकडली जाते. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांत धावेने अकाउंट ओपन होते जयहरी रांजणोली संघाचा. फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय होल्डर ऑफ ओटोनवकर गिरीश पाटील. गिरीश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे पॉइंट रिझन कडे. शॉर्ट पॉइंटला चेंडू अडवला जातो. ओव्हर थ्रूच्या रूपाने आणखी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक धाव पूर्ण. जिथे एक धाव होती तिथे 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने आपण पाहतोय धावसंघ ओढून दिलेले ते 3. आव्हान येते 49 धावांचं 49 लक्षाचा पाठला करताना जयहरी रांजणोली हा संघ. जयहरी रांजणोली संघ पाहूया जय संपादन करतोय का. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न सापळे रचला होता आणि एक मोठ्या विकेटचा पतन होतं. एक्सपेन्स कंपनीर प्रमोद मात्रे हा बाद होतोय. पिंपलनेर चषकामध्ये अप्रतिम अक्षर षटकारांचा पाऊस पाडला होता. तोच केतन मात्रे आपण पाहतोय बंटी नवीन फलंदाजाच्या रूपाने. प्रमोद मात्रे बाजून पॅलमध्ये परतलेला आहे आणि जितू याला साथ देण्यासाठी केतन. खासदार चषकामध्ये जयहरी रांजणोली संघात चांगलं प्रदर्शन राहिलं होतं. अंतिम फेरीत धडक मारणारा संघ ठरला होता जयहरी रांजणोली. तोच संघ आपण सध्या पाहतोय 49 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय. गिरीश गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज केतन. हो 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 ये उड्या बंटी आणि पहिल्याच चेंडूवर वाजवलेली खतऱ्याची घंटी. केतन मात्रेने आपला अकाउंट ओपन केला आणि 6 धावने संघाचे धावसंख्या ओढून दिलेली ती 9. पुन्हा एकदा और ये भी जाएगी गेंद साजन के घर. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार आणि वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळतोय गिरीश पाटील. सामना करेल फलंदाज केतन मात्रे उर्फ बंटी.
यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि फलंदाज स्पर्धेमध्ये बेट होत आहे. निर्धाव चेंडूने अजूनही षटकामधील शेवटचा चेंडू मला वाटतं शेष आहे. धावसंख्या स्थिर आहे 15 धावा. आव्हान आहे ते 49 धावांचा आणि 49 या लक्ष्याचा पाठला करताना आपण बघतोय जवाहरी रांजणोले या संघाला. गिरीश बंटी पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चेंडू येतोय सीमा पार आउट ऑफ द पार्क. षटकार. उल्लेख केला होता की या फलंदाजाने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी गेल्या वर्षीच्या हंगामामध्ये केली होती आणि प्रतिस्पर्धी संघांसाठी बऱ्याच वेळा खतऱ्याची घंटी वाजवली होती आणि यावेळी प्रतिस्पर्धी वडोनगर संघासाठी खतऱ्याची घंटी वाजवताना बंटी अर्थात केतन म्हात्रे 3 षटकांच्या मदतीने वैयक्तिक 18 धावसंख्या खेळतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 बाद 21 धावा. पहिले षटकाची समाप्ती एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. कृपया वेळेच्या वरती सहकार्य करायचं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राजा येतोय. पहिलं षटक अतिशय महागडे षटक. पॉवरच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी रांजणी संघाच्या फलंदाजांकडून पाहायला मिळाले, खास करून केतन म्हात्रे. तर राजा येतो गोलंदाजी मार्गावर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कारण पॉवरच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. राजा गोलंदाजी मार्गावर सज्ज होते. सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज जितू. यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन रिझन मध्ये जातोय. शॉर्ट फाईन चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाज जितू याला. सिंगल रांजणेल संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 22 धावा. 22 डबल 2 22 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आव्हान आहे 49 धावांचा. 49 या लक्ष्याचा पाठला करताना आपण बघतोय जवाहरी रांजणोली. राजा गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा तयार होतोय. सामना करण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज केतन म्हात्रे. हो हो योग्य ते उंची आणि योग्य ते अंतर. चेंडू सीमारेषे बाहेर. शिम अंतर. केतन म्हात्रे उर्फ बंटी याच्या बॅट मधून सध्या षटकारामध्ये डील करतोय आणि सध्या तरी हा फलंदाज षटकारांचा डीलर बनलेला आहे. षटकारामध्ये डील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये आणि ज्या विकेटची आवश्यकता होती वडोदरा संघाला तो विकेट प्राप्त केलेला आहे. कॉटन बोल्ड स्वतः गोलंदाज राजा यांनी केतन म्हात्रे याची केली संपुष्टात. राजा जितूसाठी यावेळी एक मोठा फटका आणि चेंडू जातो सीमा पार आउट ऑफ द पार्क. षटकार. जो आता है
हॉट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, खास करून रांजणोली या संघाकडून. यावेळी मात्र लॉर्ड फुटात चेंडू एक छोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. डायरेक्ट निशाणे साधला गेलेला आहे, हलकासा अपील तिथे केला गेला होता, मात्र सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. एक चिकी रन्स पूर्ण करतात फलंदाजाने. एका धावेने रांजणोली संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली होती 35 धावा. वडोनगर विपक्ष रांजणोली अर्थात आईदेवी वडोनगर विरुद्ध जवाहर रांजणोली या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळतोय. का ठाकूरपाडा संघाने रेकॉर्ड ब्रेक केला होता, अतिशय उत्कृष्ट आव्हान चेस केलं होतं 79 धावांचं. यावेळी मात्र फाईन गेलेला आहे चेंडू फाईन लेग रिझन मध्ये. डीप फाईन लेगला जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण. धावसंख्या एकेरी धावेने वाढते आणि एकेरी धावेने या षटकाच्या समाप्तीचा इशारा होतोय. तर अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर रांजणोली संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2/36. पाड नक्कीच संदेश वखारे चेंडूंचा खेळ झालाय आणि 12 चेंडू मागे पारड जड दिसतंय या ठिकाणी रांजणोली संघाचं. तर अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मागे 13 धावा बनवायच्या आहेत. थोडं स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल, कारण यानंतर देखील एक सामना खेळवायचा बाकी आहे. बारा चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. गोलंदाज धीरज येतोय. षटक क्रमांक 3 घेऊन एक निर्णायक षटक असेल. दोन्ही षटकांचा विचार केला तर अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ, चांगली गोलंदाजी दाखवावी लागेल विजयासाठी. यावेळेस मिस टाइम फटका, चेंडू आवळत आहे, स्वतः गोलंदाज झेल खाली, अप्रतिम झेल आणि फलक निश्चितच संगणक प्रश्न विचारेल की गरज होती का मोठा फटका खेळण्याची, कारण मिस्टाम झाला होता. समीकरण सोपा असताना मात्र तुमच्याकडे रणनीती चांगली आवश्यक असते. मात्र प्रशंसा केली जाईल गोलंदाजाची, ज्या प्रकारे गडी बाद केलाय. धीरज पुन्हा एकदा बोलतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, परिपूर्ण बेट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये, चेंडू निर्धाव निघून गेलाय. जितू जो मागच्या सामन्याचा हिरो होता, यावेळेस देखील चांगली फलंदाजी अपेक्षित असेल संघाच्या संगणकाला सामना विजय होण्यासाठी. मात्र धीरज चांगली गोलंदाजी हाताळतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं, चेंडू कार्पेटच्या सहाय्याने गेलाय. घनश्याम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि जोपर्यंत फेकी होते त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा अधिक काही एक नाही. ज्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे ती गोलंदाजी धीरजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत चांगलं षटक हाताळतोय. 3 चेंडू टाकून झाल्यात, एक गडी बाद करत 1च धाव खर्च केली आहे. आता मात्र 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 चेंडू मागे 12 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आमच्यापासून दूर जाताना षटकातील पुढील चेंडू घेऊन यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू शरीराचा वेध घेतोय. एक धाव मिळाली. यस, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी. चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत धीरज. षटकातील
पुढील चेंडू यावेळेस अतिशय सुरेख चेंडू आहे. दाद मागली गेले मात्र दाद फेटाळली जाते. मात्र क्षेत्ररक्षण थोडं चुकीचं. एकीबाच्या स्वरूपात या 2 धावा आल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 40 धावा झाल्या आहेत. तर या षटकातील अजून एक चेंडू बाकी आहे. 40 धावा पाहायला मिळत आहेत. अर्थातच शेवटचा चेंडू अतिशय निर्णायक असेल, कारण या चेंडूपासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील. निश्चितच दिनेश शेवटचं षटक मागच्या सामन्यामध्ये हाताळलं होतं. 7 धावा वाचवल्या होत्या. मात्र यावेळेस पाहूया शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील. धीरज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस बॅटची वरची कडा, फलंदाज बाद होतोय जितू. काही एक नाही. आता मात्र समीकरण पाहायचं झालं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 8 धावा बनवाव्या लागतील. अतिशय सुरेख सामना मैदानाच्या आतमध्ये. चांगलं मनोरंजन होतं या दोन्ही संघांच्या माध्यमातून. उपस्थित सर्व खेळाडू, प्रेक्षक, मान्यवर सर्वांचंच. यावेळेस प्रहार झालाय. हा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. फलंदाजाने आणि त्यानुसार प्रहार पाहायला मिळाला. आता मात्र सामन्याचं समीकरण सोपं झालंय. उर्वरित 4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. दिनेश यावेळेस बॅटची कडा, फलंदाजाला मैदान सोड. मागच्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर त्वरितच दाखवून देतोय दिनेश चौगुले की सामना अजूनही संपलेला नाहीये, कारण 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. तर पाहूया कोणता संघ या ठिकाणी विजयी संपादन करेल. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. विजयाचं लक्ष्य 2 धावा. षटकातील पुढील चेंडू
यावेळेस देखील चेंडू आवत आहे क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख प्रयत्न त्या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून मात्र 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि अशा प्रकारे संघ विजय होतोय रांजनोली. तर चला ठाकूरपाडा संघाचा संघनायक आपण आपला संघ घेऊन त्वरितच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. अतिशय चांगली लढत या दोन संघ